आज म्हणजे हा दिवस म्हणजे संदीप वाढदिवसानिमित्त म्हणजे यात बरेच ग्रुप आहेत. जर कोल्हापुरातले सगळे जर ग्रुप जर बघितले तर त्यांच्याबरोबर जर अटॅचमेंट असेल तर ती संदीप सरांची. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर जरी बघितलं, कारण मी बऱ्याच वेळा त्यांच्यावर फिरतोय, आमचा स्टॅमिना राहत नाही पण त्यांचा स्टॅमिना असतो. आणि कधी रात्री अपरात्री कधीही सांगा, झोपतात कधी आणि उठतात कधी हेच कळत नाही. हे त्यांचं खरं म्हणजे हे ठराविक लोकांच्याकडेच असतं. म्हणजे अख्ख्या म्हणजे जरी 200 लोकात कुठेतरी एक माणूस असा असू शकतो. त्यातलं एक संदीप सर आहे. संदीप सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे की मत्तीला धावणं हा सगळ्यात त्यांचा मोठा आहे. मला मी जर राजकारणी जर बघितलं तर राजकारणातला माणूस कधी उपयोगी पडत नाही. तर संदीप केला हजर असतात. म्हणजे साधं म्हणजे आता सरांनी बरीच उदाहरण दिली की बाबा ॲक्सिडेंट असू दे, आजारपण असू दे, सगळ्यात महत्त्वाचं असते ट्रीटमेंटच्या अगोदर सल्ला देणं हे सगळ्यात महत्त्वाचं असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम करतात म्हणजे डॉक्टर संदीप पाटील सल्ला अगदी व्यवस्थित देतात. कुठल्या मार्गाने ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आणि संदीप सर बोलले की आयुष्य वाढले असं आता एक समीकरण झाले. आणि आमचा जो योग आहे, योग ग्रुप जो स्थापन झाला, एक म्हणजे त्यातलं एक झलक सांगतो की बागी सर आणि संदीप सर कसं झालं, करोनाच्या काळात कुणीही घरातनं बाहेर पडत नव्हतं, पण आम्ही ठराविक जण बाहेर पडत होतो. आम्हाला करोना म्हणजे करोनाच्या पेशंट जवळ सुद्धा जाऊन आम्हाला करोना झाला नाही हे आम्ही सगळ्यांना सांगत होतो. पण आम्ही काय केलं की पोलीस बिलीस असताना सुद्धा करोना काळात बरीच जण आमच्यातली जी भीत होती ती बरीच जण आम्ही सगळ्यांना सांगत होतो की बाबा या झाडाच्या इथे वरती टेकड आहे, तिथं त्या आवारात आपण योगा चालू करूया. आणि त्या ठिकाणी संदीप सरांनी आम्ही 5-7 जण तिथे यायला चालू झालो. त्यानंतर तिथे एक 10-15 जण आली. त्यात बागी सर त्या ठिकाणी आले आणि बागी सरांनी जो आमचा त्या करोना काळात जो योगा घेतला तो अतिशय म्हणजे अतिशय सुंदर. मी त्यांच्या सानिध्यात बरेच आता जवळजवळ आम्ही 3-3.5 वर्ष आहे. तर त्याने इतके व्यायाम घेतलेत की 5-6 हजार तर माझ्या दृष्टिकोनातनं व्यायामाचे प्रकार घेतले असतील. त्यातले डोक्यात आता माझ्या 80-90 आहेत. त्याच्यावर काही जाऊ शकत नाही. प्रयत्न चाललाय की बाबा आपण सुद्धा 5-6 हजार आपल्या डोक्यात राहतील काही नाही राहत. त्यांचा दररोज एक वेगळे हे असते. आणि याला साथ देणारे म्हणजे संदीप सर आहे. संदीप सरांनी हा ग्रुप एवढा मोठा वाढवला की सुरुवातीला 7-8 मरत आज आमची नाही म्हटलं तर 200च्या घरात आज साधक स्वतः तयार झाले. आणि प्रत्येकजण एवढा ॲक्टिव्ह आहे, त्यांना कोणतेही थंडी ताप किंवा काहीही येत नाही. म्हणजे डॉक्टरांनी खरं म्हणजे पेशंट वाढू नयेत किंवा पेशंटांना सल्ला देऊन पेशंट कमी होणं हे डॉक्टरांचा हेतू आहे की बाबा कुणी औषध कुणाला लागू पडू नये किंवा औषध लागू नये. आणि त्यांचं म्हणणं असतंय की बाबा दररोज सकाळी आम्ही जरी कोणी नाही आलं तर संदीप सर तुम्हाला फिरत्याली विद्यापीठमध्ये दिसतात. म्हणजे त्यांचं एवढं दिवसभरात पळपळ काम करून संदीप सर अगदी वेळेत असतात. त्यांना खरं म्हणजे आपल्या हे जे ग्रुप आहेत म्हणजे आज राजतंत्र फिटनेस ग्रुप आम्ही ज्यावेळी स्थापन केला त्या ग्रुपच्या माध्यमातून आता रसायनशास्त्राच्या इथं ऑलरेडी चालू असते. बरेच जण मी एक वेळा बागेसरांना म्हटले की पहिल्यांदा असं व्हायचं की 10-12 यायची तेवढीच आम्ही करत होतो. पण आज तिथं संख्या नाही म्हटलं तर 100-150च्या घरात दररोज असतात आणि तो कंटिन्यू चालू आहे. मला सगळ्यांना अनेक विनंती करायची आहे. खरोखर त्यांनी जो संदेश दिला आहे आणि डॉक्टर जे सांगतात की बाबा कमी खावा, कमी बोला आणि कमी विचार जास्त करायचे नाही कोणते, हे त्यांचा संदेश आहे. आणि हा संदेश आपण आज सगळेजण इथं वाढदिवसानिमित्त घेऊन जाऊया. आणि आपण पण जसं संदीप सर काम करतात त्या कामासारखं आपण सुद्धा सगळीकडे प्रयत्न करूया. आणि ही आत्ता सध्या जगाची फक्त गरज आहे की बाबा आपली तब्येत असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पैसा हा काही उपयोगाचा नाही. पैसा ठेवून जावा लागतो, सगळं इथे ठेवून जायला लागतंय. त्याच्यापेक्षा संदीप सरांच्या
आज वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी आपले आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं समजून या ठिकाणी आपण तो उद्देश घेऊन जाऊया आणि त्याप्रमाणे आपण संदीप सरांना आपल्या योग विद्याधाम, राजतंत्र फिटनेस ग्रुप आणि तारा ग्रुप, हे तारा ग्रुप सुद्धा एक अटॅच आहे. विद्याताई आहेत त्यात. विद्याताईने पण तारा ग्रुप आम्हाला अटॅच केला आणि त्यावेळीपासून ही सुरुवात या ग्रुपची झाली आहे. संदीप सरांचे ग्रुप काय जाईल तिथं ग्रुप आहे, म्हणजे त्याला लिमिट नाही. आणि तो तिथं त्यांना गरिबी श्रीमंती काही नाही. साधा गरीब जरी आला तर त्याला वेळ देऊन व्यवस्थित सांगत असतात. म्हणून संदीप सर, तुम्हाला आमच्या महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो.